Hello everyone. Today we are going to learn the next point, name is frequency distribution and how to make the frequency distribution. There are two types of the frequency distribution, discrete frequency distribution and continuous frequency distribution. आज आपण जो पॉइंट शिकणार आहोत तो आहे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन आणि फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन कसं तयार करायचं. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशनचे दोन टाइप्स आहेत, एक आहे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन आणि दुसरा आहे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. आपण मागच्याच लेक्चरला पाहिलेलं आहे की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय. काय असतं रे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन म्हणजे एक टेबल कंटेनिंग क्लासेस along with their frequency, then it is called as the frequency distribution. पण ह्या क्लासेस अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये असेल तर त्याला म्हणायचं कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. मग डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय की ज्या टेबलमध्ये आपल्याला एक्स अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी, ए टेबल कंटेनिंग द डिस्क्रीट व्हॅल्यूज एक्स अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी, देन दॅट टेबल इज कॉल्ड ॲज द डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. हे फरक आहे डिस्क्रीट आणि कंटिन्युअसमध्ये. डिस्क्रीटमध्ये काय दिलेलं असतं एक्स अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी आणि कंटिन्युअसमध्ये काय दिलेलं असतं क्लासेस अलॉंग विथ देअर फ्रिक्वेन्सी. आता आपण पहिल्यांदा बघूयात की डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन कसं तयार करायचं. बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे, सांगितलं आहे की कन्स्ट्रक्ट एक डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन फॉर फॉलोइंग डेटा. आता डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन तयार करायचं म्हणजे काय. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन म्हणजे काय, एक्स अलॉंग विथ द फ्रिक्वेन्सी ज्या टेबलमध्ये असेल त्या टेबलला काय म्हणायचं आहे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. मग हा आपल्याला टेबल तयार करायचा आहे. हा टेबल तयार करणंच म्हणजे काय कन्स्ट्रक्ट ए डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. आता आपल्याला डेटा दिला आहे, काय काय दिला आहे रे 1 नंतर काय दिलेलं आहे 5 2 4 3 4 6 1 2 4 1 2 3 4 5 5 1 1 3 3 2 5 3 1 1 1 2 2 2. हा आपल्याला काय दिलेला आहे डेटा दिलेला आहे. आता डेटा एकदा दिला की पहिल्यांदा हा व्हॅल्यूज किती आहे, टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती ते मोजून घ्यायचे. हे सगळे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत ते आहेत 30 ऑब्झर्वेशन्स आपल्याला दिलेले आहेत. आता आपल्याला काय बघायचं आहे की या आपल्याला तयार करायचं आहे डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. मग आपल्याला डिस्क्रीट व्हॅल्यूज बघायच्या आहेत कोणकोणत्या दिलेल्या आहेत डेटामध्ये. कोणकोणत्या दिलेल्या आहेत तर 1 दिलेले आहे, 2 दिला आहे, 3 दिला आहे, 4 दिला आहे, त्याच्यानंतर 5 पण दिलेलं आहे, 6 दिला आहे, 7 दिला आहे का नाही, 8 नाही. सो काय काय व्हॅल्यू दिल्या डिस्क्रीट व्हॅल्यूज 1 2 3 4 5 आणि 6. मग लिहून घ्यायच्या डिस्क्रीट व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत ते 1 टॉप टू 6. पुढचा कॉलम जो तयार करायचा आहे तो आहे टॅली मार्क्स. आता टॅली मार्क कसं करायचं असतं बघा. पहिली व्हॅल्यू काय दिलेली रे आपल्या डेटामध्ये 1 मग काय करायचं 1च्या करस्पॉन्डिंग काय करायचं एक उभी लाईन द्यायची म्हणजे स्टँडिंग लाईन द्यायची. नंतर पुढचं ऑब्झर्वेशन काय दिलं आहे 1 मग परत 1 मध्ये लिहायचं. नंतर 5 मग 5 मध्ये एक लाईन काढायची स्टँडिंग लाईन. त्याच्यानंतर काय दिलं आहे 2 सेम 2 मध्ये हे करायचं. त्याच्यानंतर कोणतं ऑब्झर्वेशन दिलं आहे 4. हे असं पूर्ण तयार करायचं. पण एक लक्षात घ्या की 4 लाईन काढल्यानंतर 5वी कसली काढायची स्लॅन्टेड लाईन काढायची, आडवी लाईन काढायची तुम्हाला, बरोबर आहे. तर ह्याला म्हणायचं टॅली मार्क्स. आता सिम्पलमध्ये बघा की डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला सिम्पल वे बघा. पहिल्यांदा मोजायचं की 1 मध्ये 1 किती वेळा रिपीट झालेली बघायचं. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 टाइम्स 1 रिपीट झाला आहे. मग तुम्ही टॅली मार्क्स देताना कसं करायचं 1 2 3 4 5 आडवी 6 7 8 आणि 9 हे एवढे टॅली कोणासाठी झाले 1 साठी. मग किती इथे टॅली मोजायचे, किती लाईन्स आहेत मोजायचे, किती 9. सो ह्या 1ची फ्रिक्वेन्सी किती झाली 9. तसंच 2 मोजायचं, 2 किती वेळा रिपीट झाले ते 7 वेळा. सो 7 टाइम्स तुम्ही काय करायचं लाईन्स काढायचे 1 2 3 4 आफ्टर 4 स्लॅन्टेड लाईन काढायची. नंतर 5 झाले, नंतर 6 आणि 7 मग ते 7 फ्रिक्वेन्सी लिहायची. हा टेबल म्हणजे काय झाला डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. आता आपल्याला दुसरं बघायचं आहे ते आहे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन तयार करायला सोपं आहे, पण कंटिन्युअसमध्ये काय करायचे तुम्हाला क्लासेस पाडायचे. मग ते क्लासेस कसे पाडायचे, त्याची क्लास विड्थ कशी ठरवायची तर त्याच्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत बघा. आता गाईडलाईन्समध्ये काय सांगितले बघा, डिसाईड ऑन द नंबर ऑफ क्लासेस टू इन्क्लूड
देन किती तुम्हाला क्लासेस इन्क्लूड करायचे ते तुम्ही डिसाईड करायचं. द नंबर ऑफ क्लासेस शुड बी बिटवीन द 5 to 20. तुम्ही क्लास पाडताना किती क्लासेस घ्यायचे तर लक्षात ठेवा 5 ते 20, 5 to 20 मध्ये क्लासेस घ्यायचे. अदरवाईज इट मे बी डिफिकल्ट टू डिटेक्ट एनी पॅटर्न. मग तुम्ही जास्त जर घेतले किंवा कमी जर घेतले तर कोणता एक्झॅक्टली पॅटर्न आहे तो तुम्हाला कळणार नाही तुमच्या डेटाचा. ठीक आहे. मग त्यापेक्षा अकॉर्डिंग टू स्टर्गस रूल, स्टर्गस हा एक स्टॅटिस्टिशियन आहे, त्याने कसं सांगितलं की क्लासेस किती घ्या तुम्ही, तर नंबर ऑफ क्लासेस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 + 3.322 इंटू लॉग ऑफ n. म्हणजे तुम्ही क्लासेस पाडताना काय करा, तुम्हाला जेवढे ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत, सपोज n मागच्या एक्झाम्पलला किती दिलता 30 दिलता, मग इथं 30 व्हॅल्यू टाका, मग लॉग 30 काढा, जो येईल त्याला मल्टिप्लाय 3.322 करा आणि मग 1 ॲड करा. जी व्हॅल्यू येईल ती अप्रॉक्सिमेट करायची. जर व्हॅल्यू आली सपोज 5.6, मग हे अप्रॉक्सिमेट कोणाला करायची 5.66ला. म्हणजे क्लासेस किती पाडायचे तुम्हाला 6 क्लासेस पाडायचे. ठीक आहे. हे आपण एक्झाम्पलमध्ये बघूयाच. आणि नंतर काय आहे की फाइंड द क्लास विड्थ ॲज फॉलोज. क्लास विड्थ कशी काढायची बघा. क्लास विड्थ लागतेच आपल्याला क्लासेस पाडायला. क्लास विड्थ कशी काढायची, लार्जेस्ट व्हॅल्यू तुम्हाला जो डेटा दिला त्याच्यात सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणती तो बघायची, मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू छोटी व्हॅल्यू कोणती पाहायची, त्याचं वजाबाकी करायची, सबस्ट्रॅक्शन करायचं, डिवायडेड बाय नंबर ऑफ क्लासेस. म्हणजे इथं नंबर ऑफ क्लासेसची व्हॅल्यू येणार आहे ती टाकायची. मग ती लार्जेस्ट व्हॅल्यू वजा मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ क्लासेस, जी काही व्हॅल्यू येईल ती तुमची झाली क्लास विड्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी गाईडलाईन आहे फाइंड द क्लास लिमिट्स. यू कॅन यूज द लिमिट minimum entry as the lower limit of a first class. To find out the remaining lower limit, add the class width to each lower limit of preceding classes and then find out the upper limits. आणि चौथी गाईडलाईन, आता ही जे काही थर्ड गाईडलाईन आहे ती तुम्हाला जसं एक्झाम्पल सॉल्व करणार आहे तसं मी सांगते की कसे लोअर लिमिट घ्यायचे आणि कसं अप्पर लिमिट घ्यायचे. नंतर फोर्थ गाईडलाईन आहे मेक ए टॅली मार्क फॉर ईच डेटा एंट्री इन अ रो ऑफ अप्रोप्रिएट क्लास. अँड पाचवं सगळ्यात शेवटची गाईडलाईन आहे काउंट द टॅली मार्क्स टू फाइंड आउट द टोटल फ्रिक्वेन्सी फॉर ईच क्लास. आता ही चौथी आणि पाचवी गाईडलाईन आपण सेम डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला वापरली की टॅली मार्क काढले, त्या करस्पॉन्डिंग रोला लिहिले आणि शेवटी टॅली मार्क्स मोजून फ्रिक्वेन्सी लिहिली. ठीक आहे. आता आपण कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बघूयात एक एक्झाम्पल, म्हणजे तुम्हाला कळेल की कसं तयार करायचा. द फॉलोइंग डेटा रिप्रेझेंट द एजेस ऑफ 30 स्टुडंट्स इन अ स्टॅटिस्टिक क्लास. कन्स्ट्रक्ट ए फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, दॅट इज कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. बघा हा 30 स्टुडंटचा डेटा दिलेला आहे स्टॅटिस्टिक्स क्लासमधला, ज्यांचं एज वय मोजलेलं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचं तुम्हाला कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करायचं आहे एजेस वाईज स्टुडंट, म्हणजे वयानुसार स्टुडंट्स किती आहेत त्या क्लासमध्ये, तर त्याचा तुम्हाला टेबल करायचा आहे. कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की ज्याच्यात तुम्हाला क्लासेस आणि फ्रिक्वेन्सी दिलेली जाते तो टेबल. ठीक आहे. मग पहिलंच रूल काय दिले रे गाईडलाईन की तुम्ही नंबर ऑफ क्लासेस काढा. तर नंबर ऑफ क्लासेस कसे पाडायचे तर फॉर्म्युला दिला आहे अकॉर्डिंग टू स्टर्गस रूल. पण त्यांनी काय सांगितलं आहे की 5 ते 20 मध्येच क्लासेस पाडायचे, नाही तर काय होतं की तुम्हाला तो पॅटर्न जो काही दिलेला डेटाचा तो डिफिकल्ट टू अंडरस्टँड, तुम्हाला तो लक्षात येण्यासारखा राहत नाही. ठीक आहे. मग स्टर्गस काय सांगतो, नंबर ऑफ क्लासेस किती पाडा अप्रॉक्सिमेटली, फॉर्म्युला काय दिला आहे 1 + 3.322 इंटू लॉग ऑफ n. एन बी द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. ही किती टोटल ऑब्झर्वेशन दिले त्यांनी सांगितले की 30 स्टुडंटचा डेटा दिलाय. सो एनची व्हॅल्यू पुट करा 30. आता लॉग 30 कसा काढायचा बघा. हा स्टॅटिस्टिकल तुमचा कॅल्सी आहे, स्टॅटिस्टिकल नाही आहे पण हा सायंटिफिक कॅल्सी आहे, ज्याच्यात आपण स्टॅटिस्टिक्स पण सगळ्या मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिकल टर्म्स काढू शकतो. ठीक आहे. आता लॉग बघा, इथं लॉग फंक्शन आहे LOG, मी जे रेड करून दिलेलं आहे ते प्रेस करायचं. कसं काढायचं लॉग बघा, इथं लॉगचं फंक्शन आहे ते पहिल्यांदा प्रेस करायचं. मग लॉग प्रेस केल्यानंतर आपल्याला कशाचा लॉग काढायचा आहे, तर आपल्याला लॉग कशाचा काढायचा आहे तर 30चा. मग 30 व्हॅल्यू टाईप करायची, इथं 3 आहे इथं 0 30.
ठीक आहे. तर लॉग आणि मग ते झाल्यानंतर इज इक्वल टू बटन दाबायचं. इथं इज इक्वल टू बटन आहे, मग ते दाबलं की आपल्याला उत्तर मिळणार आहे, आन्सर मिळणार आहे 1.4771. मग ते टाकून द्यायचं. लॉग 30 किती आहे 1.4771. मग आता आपल्याला पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तर ब्रॅकेटमध्ये काय आहे 3.322 इंटू 1.4771. तर त्याची व्हॅल्यू होती 4.9069. सो 1 + 4.9069 किती येते व्हॅल्यू 5.9069. आता 5.9069 अप्रॉक्सिमेट कोणाला होणार आहे 6ला. कारण का बघा लक्षात घ्या, जर पॉईंट नंतर आता माझं सपोज व्हॅल्यू आहे 4.6, ठीक आहे. पॉईंट नंतर जो डिजिट असणार आहे तो 5 किंवा 5पेक्षा मोठा असला तर नेक्स्ट नंबरला अप्रॉक्सिमेट करायचा. तर हा कसा आहे 5पेक्षा मोठा आहे, मग इथं किती आहे 4. आता हा 5पेक्षा मोठा आहे, 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर ह्याच्या पुढची डिजिट लिहायचं. 4च्या पुढं कोण आहे 5. सो ॲप्रॉक्सिमेट कोणाला होणार आहे 5ला. आता सपोज दुसरं एक्झाम्पल घेतलं मी, सपोज 4.4 घेतलं, तर हा आफ्टर डेसिमल पॉईंट किती आहे रे 5पेक्षा कमी आहे. मग 5पेक्षा कमी असेल तर हाच नंबर ॲज इट इज लिहून काढायचा, म्हणजे 4लाच ॲप्रॉक्सिमेट होणार. मग आता अजून एखादं एक्झाम्पल घेतलं मी, सपोज 3.5. सो 3.5 कुठं ॲप्रॉक्सिमेट होणार तर 4ला, कारण हा काय 5 आहे, 5 किंवा 5पेक्षा मोठा लागतो. जर माझं असतं 3.3 तर 3.3 कोणाला ॲप्रॉक्सिमेट झालं असतं हे कमी 5पेक्षा, म्हणजे आहे तोच 3 लिहिला असतं. ठीक आहे, असं ॲप्रॉक्सिमेशन आहे. तर इथं नंबर ऑफ क्लासेस किती पाडायचे आहेत आपल्याला, आता काढला आपण अकॉर्डिंग टू स्टर्गस रूल. किती आहेत नंबर ऑफ क्लासेस 6 पाडायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, आता दुसरं काय आहे क्लास विड्थ काढायची. क्लास विड्थचा फॉर्म्युला काय आहे रे, क्लास विड्थ कशी काढायची तर लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ क्लासेस. आता डेटामध्ये बघायची लार्जेस्ट व्हॅल्यू किती आहे, तर बघा लार्जेस्ट व्हॅल्यू सगळ्यात लार्जेस्ट किती व्हॅल्यू दिलेली आहे 54 आणि स्मॉलेस्ट किती दिलेली आहे तर स्मॉलेस्ट दिलेली आहे आपल्याला 18, राईट. सो 18 व्हॅल्यू सगळ्यात स्मॉलेस्ट दिली. मग आपण टाकूयात फॉर्म्युलात. काय आहे फॉर्म्युला, क्लास विड्थ इज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ क्लासेस. लार्जेस्ट व्हॅल्यू किती आहे 54 मायनस स्मॉलेस्ट किती 18 डिवायडेड बाय नंबर ऑफ क्लासेस. किती पाडायचे आहेत आपल्याला क्लासेस 6 आपण बघितलेले काढलेले आहेत. मग 54 मायनस 18 किती आहे 36 डिवायडेड बाय 6 म्हणजे किती झाली क्लास विड्थ 6 आली. म्हणजे तुम्हाला किती क्लासेस पाडायचे, क्लास विड्थ किती आहे आपल्या क्लासेसची तर 6 आहे. ठीक आहे, आता आपल्याला अप्पर लिमिट कसे करायचे, लोअर लिमिट कसे काढायचे, टॅली मार्क्स कसा द्यायचा आणि फ्रिक्वेन्सी कशी काढायची ते बघूयात आपण एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, आता हा आपल्याला डेटा दिलेला आहे. आपण पहिल्यांदा काय करू क्लासेस पाडू. तर क्लासेस कसे पाडायचे बघा, सुरुवात कुठनं करायची सगळ्यात मिनिमम व्हॅल्यूमधून. आता सगळ्या ह्या डेटामध्ये सगळ्यात छोटी मिनिमम व्हॅल्यू कोणती रे 18. ठीक आहे, मग 18 पासून सुरुवात करायची. मग पहिल्या क्लासचं लोअर लिमिट झालं आपलं 18. ठीक आहे, मग अप्पर लिमिट कसं काढायचं तर 18 मध्ये क्लास विड्थ ॲड करायची. आता क्लास विड्थ किती काढली आपण बघितली, किती क्लास विड्थ आपली आलेली आहे 6 आलेली आहे. ठीक आहे, मग आपल्याला 6 ॲड करायचं आहे त्याच्यात. आता पहिलं लोअर लिमिट आहे 18 कारण छोटी व्हॅल्यू आहे 18 प्लस 6 तुमची क्लास विड्थ 6 आलेली आहे. 18 प्लस 6 किती आली 24 आली. ठीक आहे, आता हे झालं अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पहिल्या क्लासचं. आता दुसऱ्या क्लासचं कसं काढायचं तर पहिल्या क्लासचं अप्पर लिमिट काय आहे 24, ते घ्यायचं लोअर लिमिट ऑफ नेक्स्ट क्लास, म्हणजे आहे हे 24, दुसऱ्याचं लोअर लिमिट घ्यायचं. परत 24 मध्ये क्लास विड्थ ॲड करायची. क्लास विड्थ किती आहे 30, सो 30 ॲड केली. क्लास विड्थ किती आहे 6, सो 6 ॲड केली. मग 24 प्लस 6 दॅट इज 30. परत हे 30 काय घ्यायचं पुढच्याचं लोअर लिमिट, परत क्लास विड्थ ॲड करायची 6, सो 30 प्लस 6 दॅट इज 36. परत 36 आहे तसं खाली घ्यायचं 36 प्लस 6 दॅट इज 42. परत 42 खाली घ्यायचं 42 प्लस 6 दॅट इज 48. परत 48 प्लस 6 दॅट इज 54. आता ही प्रोसेस इथं स्टॉप करायची. कारण का की आपल्याला क्लासेस किती पाडायचे 6 क्लासेस झाले की स्टॉप करायचे, कारण आपल्याला क्लासेस पाडायचे 6. आता पुढचा कॉलम आहे टॅली मार्क. आता टॅली मार्क कसे पाडायचे ते माहितीच आहे. टॅली कशा द्यायच्या, आता बघा पहिली व्हॅल्यू किती 18 कोणत्या क्लासमध्ये येणार रे पहिल्या क्लासमध्ये, सो 18 पहिल्या क्लासमध्ये. नंतर पुढं काय आहे 20 कोणत्या क्लासमध्ये येणार आहे पहिल्याच क्लासमध्ये. नंतर कोण आहे 21 पण काय येणार आहे पहिल्याच क्लासमध्ये. नंतर 27 कुठे येणार आहे पुढच्या क्लासमध्ये. ठीक आहे, नंतर आहे 29 पण पुढच्या क्लासमध्ये. नंतर आहे
20 कोणत्या क्लासमध्ये येणार आहे पहिल्या, नंतर 19 कोणत्या येणार आहे पहिल्या, हे 4 झाल्यानंतर 5वी कशी स्लॅन्टेड पाहिजे. ठीक आहे. आता लक्ष घ्या, इथं बघा पुढचं ऑब्झर्वेशन आहे 30. आता 30 कुठं घ्यायचं रे, पुढचा दुसरा क्लास कोणता आहे 24 ते 30 आणि तिसरा क्लास कोणता आहे 30 ते 36. मग नक्की दुसऱ्या क्लासमध्ये 30 लिहायचं का तिसऱ्या क्लासमध्ये. आपण बघितली बघा डेफिनेशन ऑफ एक्सक्लुझिव्ह क्लासेस. काय सांगितलंय की इफ ऑब्झर्वेशन इक्वल टू अप्पर लिमिट देन इट इज नॉट इन्क्लुडेड इन दिस क्लास, इट इन्क्लुडेड इन द नेक्स्ट क्लास. जर ऑब्झर्वेशन आणि अप्पर लिमिट सारखं असेल तर ते ऑब्झर्वेशन त्यात न लिहिता कुठे लिहायचं पुढच्या क्लासमध्ये. मग 30 कुठे येणार, दुसऱ्या की तिसऱ्या, तर येणार आहे तिसऱ्या क्लासमध्ये. मग 30 इथं घ्यायचं. मग असं प्रोसिजर कंप्लीट करायची शेवटच्या ऑब्झर्वेशन पासून पर्यंत. ठीक आहे. आता मग आपल्याला पुढचा सगळ्यात शेवटचा कॉलम कोणता तयार करायचा आहे तर फ्रिक्वेन्सी. मग टॅली मोजायच्या की पहिल्या क्लासमध्ये किती टॅली लिहिलेत आपण 1 2 3 4, आडवी आहे ती 5, देन 6 7 8 9 10, नंतर 11 12. मग टोटल टॅली किती लिहिलेत आपण 12. म्हणजे ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी काय झाली 12. मग पुढच्या क्लासमध्ये किती टॅली आहेत 4, नंतरच्या क्लासमध्ये 6, नंतर 3 2 3 आणि ही टोटल फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्या सगळ्यांची बेरीज आहे. आता हे झालं कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आज आपण 2 फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन तयार करायला शिकलो. एक आहे डिस्क्रीट आणि दुसरं आहे कंटिन्युअस. डिस्क्रीट म्हणजे काय, एक्स अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी, आणि कंटिन्युअस म्हणजे काय, क्लासेस अलॉंग विथ दर फ्रिक्वेन्सी. कसं केले कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, पहिले नंबर ऑफ क्लासेस काढले. किती कसे पाडले अकॉर्डिंग टू स्टर्गस रूल 1 + 3.322 इंटू लॉग ऑफ एन. एन काय आहेत, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. तुम्हाला किती ऑब्झर्वेशन दिलेत त्याची व्हॅल्यू म्हणजे स्मॉल एन. ठीक आहे. त्याच्यानंतर काय काढायची, क्लास विड्थ. कशी पाडायची तर लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ क्लासेस. तुमच्या डेटातली लार्जेस्ट व्हॅल्यू बघायची, स्मॉलेस्ट व्हॅल्यू बघायची, डिवायडेड बाय नंबर ऑफ क्लासेस ने डिवाइड करायचं. मग तुम्हाला काय मिळणार आहे, क्लास विड्थ. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, क्लासेस पाडायची. कसे क्लासेस पाडणार आहेत, डेटामध्ये जी सगळ्यात छोटी व्हॅल्यू आहे ती घ्यायची लोअर लिमिट ऑफ फर्स्ट क्लास आणि त्याच्यात क्लास विड्थ ॲड करायची. मग क्लास विड्थ ॲड केली की तुम्हाला काय मिळणार आहे, अप्पर लिमिट ऑफ फर्स्ट क्लास. मग जे अप्पर लिमिट फर्स्ट क्लास आहे ते तुम्ही दुसऱ्या क्लासचं लोअर लिमिट घेणार आहे. मग त्या लोअर लिमिटमध्ये परत काय करायची, क्लास विड्थ ॲड करायची. मग अप्पर लिमिट कोणाचं मिळणार आहे, सेकंड क्लासचं. ही प्रोसिजर कंटिन्यू करायची कटोपर्यंत, जेवढे तुम्हाला नंबर ऑफ क्लासेस पाडायचे आहेत तिथंपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही टॅली मार्क्स द्यायचे आणि शेवटी काय करायची, फ्रिक्वेन्सी टेबल तयार करायचं. ही प्रोसिजर आहे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनचं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत डायग्राम्स कशा काढायचे आणि ग्राफ्स कसे काढायचे. ठीक आहे. थँक्यू.